मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण पाहूया वयानुसार व्यक्तीने किती पावलं चालणं गरजेचं आहे. पायी चालणं. पायी चालणं हा एक व्यायाम आहे जो तुमच्या संपूर्ण शरीराला काम करण्याची संधी देतो. यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. आरोग्यासाठी फायदेशीर. चालणं सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे, परंतु प्रत्येकजण वृद्ध दररोज 15,000 पावले चालू शकत नाही. वेग आणि वेळ. चालताना तुमचा वेग आणि वेळही लक्षात ठेवा. कोणत्या वयात किती पावलं चालली पाहिजेत हे जाणून घेऊया. अर्धा तास. एखाद्या व्यक्तीने दररोज किंवा अर्धा तास चाललं पाहिजे, यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. 10,000 पावलं. एखाद्या व्यक्तीने शक्य असल्यास दररोज किमान 10,000 पावलं चालणं आवश्यक आहे, परंतु ही संख्या वयानुसार बदलू शकते. मूल आणि किशोरवयीन. मुले आणि किशोरवयीन मुलांना दररोज किमान 9,000 पावलं चालणं आवश्यक आहे. 18 ते 59 वर्ष वयोगटातील प्रौढ यांनी दररोज किमान 7,000 ते 10,000 पावलं चालली पाहिजे. वय वर्ष 60 आणि त्याहून अधिक दररोज 6,000 ते 8,000 पावलं चालणं आवश्यक आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.